बातमी पुण्यातून आहे, कारण पुण्यात आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। डेक्कन परिसरातील रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत। मान्सूनची खबर बात आपण बघतोय। पुण्यातल्या बातमीनं अर्धा तास झाला जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलंय। त्यामुळे वाहन चालकांचे इथून वाहन नेताना मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। रस्ते आहेत की नद्या असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळे पुणे महापालिकेच्या कामाचे पुन्हा एकदा वाभाडे निघालेले आहेत। पुणे महापालिकेनं मान्सून पूर्व जे कामं केली होती ती कामं रस्त्यांवर नद्या वाहण्याची होती का असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकर विचारतायत। कारण मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते रस्त्यावर आलेलं आहे। पुण्यात मुसळधार पावसानं महापालिकेच्या पूर्ण कामाची पोलखोल केलेली आहे। रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। ही थेट दृश्य पुण्यातली आपण बघतोय। पुण्यात मुसळधार पाऊस झाला आणि डेक्कन परिसर जो आहे त्या परिसरातले रस्ते जे आहेत ते कशा पद्धतीने पाण्याखाली गेले। याच ठिकाणाहून वाहन नेताना मात्र सर्वसामान्य वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागलाय। तर पुण्यासोबतच पिंपरी चिंचवड शहरामध्ये काल रात्री तर दमदार पावसाने हजेरी लावली होती। पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणीही तुंबलं होतं। रस्त्यावर पाणी पाण्यामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप आलं होतं। तुंबलेल्या या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागलेला होता। पिंपरी चिंचवड महापालिकेचा नाले सफाईचा दावा जो आहे तो पुरता फोल होता हे आता या पावसानं स्पष्ट केलेलं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये देखील नाले सफाई करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला। हा खोटा दावा होता असंच इथं म्हणावं लागेल। तर पुण्यानंतर पिंपरी चिंचवड नंतर बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडलेला आहे। अखेर 12 तासांनंतर या विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यात यश आलेलं आहे। काल सायंकाळच्या सुमारास ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 11 वर्षांचा शाळकरी मुलगा वाहून गेला होता। अमन भालदार असं या 13 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचं नाव आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने शोध मोहीम राबवत विद्यार्थ्याचा मृतदेह जो आहे तो शोधला। तर कोल्हापुरातली ही धक्कादायक अशी बातमी आपण बघतोय। एक विद्यार्थी वाहून गेला होता। तर सोलापूर जिल्ह्याला देखील मान्सूनच्या पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये झालेल्या या मुसळधार पावसामुळे पुळे कासगाव पूल जो आहे तो पाण्याखाली गेला आहे। पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे आज पुन्हा कासेगावचा सोलापूर शहराशी संपर्क तुटला। एका वर्षापूर्वी याच पुलावर आलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता। दरम्यान मागच्या वर्षभरामध्ये पुलाची उंची वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक पावलं न उचलल्याचं चित्र जे आहे ते इथं दिसून आलं। तर सांगलीच्या तासगावमध्ये जोरदार पाऊस झालाय। तासगाव शहरातील कापूर ओढ्याला पूर आला होता। गेल्या 2 दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी इथं पाहायला मिळाली आणि त्यामुळे अनेक ठिकाणी ओढे नाले हे तुडुंब भरून वाहू लागले। कापूर ओढ्याला हा पूर आलेला आहे। तासगावात मुसळधार पाऊस झाला आणि या ओढ्याला चक्क पूर आल्याचं इथं पाहायला मिळालंय। तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालाय। सलग 2 दिवस वादळी वाऱ्यानंतर जोरदार पाऊस झाला। पावसानं जोरदार बॅटिंग केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। संभाजीनगरमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे। पावसाची ही जोरदार बॅटिंग आपण बघतोय कशा पद्धतीने इथं झालेली आहे। संभाजीनगरमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। तर रत्नागिरी जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। वेगवान वारे वाहण्याचीही शक्यता आहे। पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे। 15 आणि 16 जूनला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसाचा आज जोर वाढणार आहे। रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर मुसळधार पावसानंतर राजापूर जवळच्या भोपेश्वर मंदिराजवळील धबधबा प्रवाहित झाला।
कालपासून या भागामध्ये पडणाऱ्या पावसानंतर धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं होतं, तर मंदिराच्या बाजूनं जाणारा सांडवा देखील ओव्हरफ्लो झाला. धोपेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झाल्यामुळे या धबधब्याच्या ठिकाणची अंगावर काटा आणणारी ही दृश्य समोर आलेली आहेत. अकराळ विक्राळ रूप या धबधब्यानं धारण केलं होतं. धोपेश्वर धबधब्यानं रौद्र रूप धारण केल्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय. तर राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज होता. रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित राज्यात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हवामान विभागानं आता हा येलो अलर्ट दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आजपासून पावसाचा विविध जिल्ह्यांमध्ये हा अलर्ट आहे. रेड अलर्ट आपण बघतोय रत्नागिरीमध्ये. रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगलीमध्ये ऑरेंज अलर्ट. कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूरमध्ये ऑरेंज अलर्ट. गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये देखील ऑरेंज अलर्ट आहे. येलो अलर्ट आहे मुंबई, पालघर, ठाणे, नाशिकमध्ये. अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि बीडमध्ये येलो अलर्ट आहे. धाराशिव, लातूर, नांदेड या भागात देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आणि आता बातमी भीषण विमान अपघाताची. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात आपल्या महाराष्ट्रातील मृतांचा आकडा हा आता वाढत चाललेला आहे. एअर इंडियाच्या या अपघातामध्ये महाराष्ट्रातील 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये मुख्य वैमानिक सुमित सबरवाल यांच्यासह 6 क्रू मेंबर्स आणि इतर प्रवाशांचाही समावेश आहे. मुंबईचे सुमित सबरवाल, बदलापुरातील दीपक पाठक, पनवेलच्या मैथिली पाटील, डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे, गोरेगावच्या अपर्णा महाडिक यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. प्रवाशांमध्ये नागपूरचे मयूर पाटील, यशा कामदार तसंच पंढरपूरचे रहिवासी असणारे आशा पवार आणि महादेव पवार हे दाम्पत्य यांचा देखील मृतांमध्ये समावेश आहे. विमान अपघातात महाराष्ट्रातील 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर अहमदाबाद विमान अपघातामध्ये महाराष्ट्रातल्या तब्बल 18 जणांनी आपला जीव गमावला. यात विमानाचे मुख्य पायलट, केबिन क्रू आणि प्रवाशांचा समावेश आहे. ऐन तारुण्यात आपल्या जीवलगांना सोडून गेलेल्यांवरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. .1994 पासून पायलट म्हणून कार्यरत असलेल्या पवईतील जलवायू विहारमधील कॅप्टन सुमित सबरवाल यांचं घर. 88 वर्षांचे त्यांचे वडील सुन्नपणे बसून आहेत. ज्या मुलाचा आधार घेऊन या वयात जगायचं, तोच आधार आता नाहीसा झालाय. या वयात आता त्यांनी कुणाकडे बघून जगायचं? विमानात बसण्यापूर्वी पायलट सुमित यांनी घरी फोन केला. वडिलांना काळजी घ्या असं म्हणत लंडनला उतरल्यानंतर पुन्हा फोन करतो असं सांगितलं. मात्र आता तो फोन कधीच येणार नाही. लग्न करून संसार थाटण्याची सुमित यांची स्वप्न नियतीने धुळीस मिळवली. या वयात वडिलांना एकाकी करून गेली. लोक त्यांना ओळखायचे. काल सोसायटीला हे झालेलं बघून खूपच धक्का लागलेला आहे आणि त्यांना त्यांच्या घरी लोक भेटायला जात आहेत हे बघून त्यांची लोकप्रियता आपल्याला लक्षात येते. बदलापूरचे दीपक पाठक गेल्या 11 वर्षांपासून एअर इंडियात काम करत होते. कुठल्याही उड्डाणाआधी आईला सांगून निघण्याची सवय. यावेळीही आईला तसाच मेसेज केला. दीपक यांची आई अजूनही त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलीये. अहमदाबादमधल्या अपघातात क्रू मेंबर म्हणून पनवेलमधील मैथिली पाटील देखील होत्या. अपघाताच्या 1 दिवस आधी नावा गावातून मैथिली ड्युटीसाठी निघाल्या. हालाकीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत मैथिली यांनी एअर इंडियात नोकरी मिळवली. त्यामुळे घरात मोठ्या असणाऱ्या मैथिलीच्या जाण्यानं घरातील कमवता हातच निघून गेलाय. हीच परिस्थिती डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे यांची. रात्री सगळेजण आम्हाला कळल्यावरती सगळेजण बिल्डिंगवाले हे केलं, व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकला तिचा फोटो वगैरे आणि हे. तर आम्ही सगळ्या लेडीज जाणार आहोत तिथे.
त्यांच्या आईला भेटायला. असं मुलींना एवढं करिअर करून असं मृत्यू येणं फार वाईट आहे. दरम्यान अपघातात अपर्णा महाडिक यांचाही मृत्यू झालाय. अपर्णा या क्रू मेंबर म्हणून कार्यरत होत्या. अहमदाबादहून लंडनला निघाले. हाच अपर्णा यांच्या कुटुंबियांशी झालेला शेवटचा संवाद. दुसरीकडे जुहू कोळीवाड्यातील साईनिता चक्रवर्तीनं एअर इंडियात नोकरी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. मात्र क्रू मेंबर म्हणून काम करणाऱ्या साईनिताचा अहमदाबाद दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं कुटुंबियांना अश्रू अनावर झालेत. क्रू मेंबर इराफन शेखचाही दुर्घटनेत मृत्यू झालाय. ईदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात आपल्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आलेल्या इरफानची ही ईद शेवटची ठरेल असं त्यांच्या कुटुंबियांना कधीच वाटलं नव्हतं. काल दुपारी फ्लाईट क्रॅशची जशी न्यूज आली, व्हॉट्सअपला व्हिडिओज वगैरे यायला लागले, त्यावेळेस तर आम्हाला माहीत नव्हतं. पण त्याच्या आईला, इरफानच्या आईला तो नेहमी प्रत्येक फ्लाईटच्या वेळेस कॉल करायचा की आज ह्या फ्लाईटमध्ये चाललोय. त्याचं स्वतःचं रोस्टर नेहमी पाठवायचा आईला. तर त्याच्या आईला इमिजिएट कळालं की इरफान ह्याच फ्लाईटमध्ये आहे. त्यांचा फोन आला तसा मग आम्ही इथं आलो, तेव्हा कळालं की तो या फ्लाईटमध्ये. मग आम्ही न्यूजवर वगैरे चेक केलं. तो ह्या केबिन क्रू म्हणून जॉबला 1.5 ते 2 वर्ष झाले असतील जॉईन करून, आणि वय त्याचं 22 वर्ष होतं. अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानं देशाला हादरून सोडलंय. विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचं दुःख व्यक्त करण्याच्या पलीकडचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारण समोर येणार आहे. विश्लेषणासाठी आणि तपासण्यासाठी ब्लॅक बॉक्स आता दिल्लीला पाठवण्यात आलेला आहे. तर दुसरा ब्लॅक बॉक्स अजून सापडलेला नाही, त्याचा शोध सुरू आहे. दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जो आहे तो सापडलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा ब्लॅक बॉक्स. अपघात नेमका कशामुळे झाला त्याचा शोध या ब्लॅक बॉक्समध्ये घेता येतो. तर कोणताही विमान अपघात झाला त्यानंतर विमानामधील ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो. हा ब्लॅक बॉक्स अपघाताची रहस्य उलगडण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. याबाबत एव्हिएशन एक्सपर्ट अमोल यादव काय सांगतायत पाहूयात. CVR आणि DFDR. तर CVR आणि आपण जेव्हा ब्लॅक बॉक्स म्हणतो त्याच्यात 2 बॉक्सेस असतात. एक CVR असतो. CVR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, आणि DFDR म्हणजे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर. तर CVR मध्ये गेल्या शेवटच्या 2.5 तासांची रेकॉर्डिंग असते आणि DFDR मध्ये शेवटच्या 25 तासांची रेकॉर्डिंग असते. CVR मध्ये कॉकपिटमध्ये जे काही आवाज येतात, म्हणजे वैमानिक जे एकमेकांशी बोलतात किंवा ATCशी, केबिन क्रूशी, इंजिनियरशी ज्या गोष्टी हेडफोन घालून बोलतात, किंवा मग कॉकपिटमध्ये जे लिव्हर्स वर खाली करतात, ज्यात फ्लॅप असू शकेल किंवा लँडिंग गिअर असेल किंवा अनेक त्याच्यात स्विचेस आहेत, त्या प्रत्येक स्विचचा आवाज वेगळा येतो आणि तो आवाज सगळा रेकॉर्ड होतो. आणि त्याच्यावरून जे इन्व्हेस्टिगेशन टीम्स असतात ते विमानामध्ये आतमध्ये शेवटच्या क्षणी काय चाललेलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर जो असतो त्याच्यामध्ये विमानात जे सगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्या क्षणाला काय रिडिंग चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत असतात. तर अहमदाबाद विमान अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आता मात्र DNA टेस्ट करण्यात येते आहे. आत्तापर्यंत 8 जणांची DNA टेस्ट झाली असून त्यांची ओळख पटवण्यात यश आलेलं आहे. ओळख पटलेल्यांचे मृतदेह जे आहेत ते त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यातही आलेले आहेत. अतिशय दुर्दैवी असा हा अपघात, ज्यामध्ये आता प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी चक्क DNA टेस्ट करण्याची वेळ या नातेवाईकांवर आलेली आहे. आणि अशा 8 मृतांची ओळख पटलेली आहे. तर अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर तपासाला आता वेग आलेला आहे. अपघाताच्या कारणांचा सध्या शोध घेतला जात असून NIAची टीम अहमदाबादमध्ये पोहोचली. विमान दुर्घटनेच्या तपासात इतर यंत्रणांसोबत NIAची टीमही तपासामध्ये मदत करणार आहे. NIAची टीम जी आहे ती अहमदाबादमध्ये पोहोचलेली आहे. इतर यंत्रणांसोबत तपासामध्ये NIAची टीम मदत करणार आहे. तर अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांना आपला जीव गमवावा लागला. मात्र रमेश विश्वास कुमार मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडले. विश्वास कुमार कसे बचावले, अपघाताच्या वेळेस नेमकं काय घडलं, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. वो मेरे नजरों के सब सामने हुआ था. मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से जिंदा बाहर निकला.
क्योंकि थोड़ा टाइम लेके तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ। देवतारी त्याला कोण मारी ही म्हण अहमदाबाद विमान अपघातानंतर खरी ठरली। या दुर्घटनेमध्ये 265 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले। हृदयाचा थरकाप उडेल असं भीषण वातावरण घटनास्थळी होतं। मात्र अपघाताच्या काही वेळानंतर रस्त्यावरून चालत जाणारा एक व्यक्ती दिसला। ही व्यक्ती म्हणजे विमान अपघातातून बचावलेले रमेश विश्वास कुमार। दैव बलवत्तर असेल तर कसा चमत्कार घडू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण विश्वास कुमार यांच्या रूपानं पाहायला मिळालंय। सीट नंबर 11A वर बसलेले रमेश मृत्यूच्या दाढेतून कसे सुखरूप बाहेर पडले, अपघातावेळी नेमकं काय झालं याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे। टेक ऑफ के बाद 1 मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना तो सडनली 5-10 सेकंड कैसे लगा जैसे स्टक हो गया वो। बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ। बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई, ग्रीन और वाइट। बाद में वो पता नहीं वो प्लेन टेक ऑफ ज़्यादा करने के लिए वो रेस तो बोलते हैं क्या, रेस दिया होगा ऐसा कुछ, और सीधा स्पीड में ही घुस गया जहाँ वो क्या था वो हॉस्टल था एक हॉस्पिटल का। हाँ, हॉस्टल में। अपघातानंतर विश्वास कुमार यांनी आपल्या डोळ्यात देखत 2 एअर हॉस्टेसना जळताना पाहिलं। त्यामुळे इतका भीषण अपघात होऊनही रमेश विश्वास कुमार कसे वाचले असा प्रश्न अनेकांना पडलाय। त्यात आता खुद्द विश्वास कुमार यांनीच आपबीती सांगितली आहे। लेकिन जब मेरी आँख खुल गई, मैं देखा ना तो मुझे लगा मैं जिंदा हूँ। तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरी बेल्ट निकाला, मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकता वहाँ से, तो मैं निकल गया वहाँ से। मेरे सामने नजरों के सामने एयर हॉस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मेस हो गए थे सभी। तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं, लेकिन मैं जहाँ लैंड हुआ था ना वो नीचे की साइड थी। तो जब वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर, तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब, तो मैंने देखा ना जब सामने कि थोड़ा इधर पेस है, तो मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए। तो मैंने ट्राई किया निकलने के लिए, तो फिर मैं निकल गया उधर। फिर भी मेरे पता नहीं मैं कैसे बचा हूँ, क्योंकि मेरे नज़र के सामने ही सब 2 एयर हॉस्टल वो अंकल आंटी सब उधर ही सब। आप पैदल चल के आए वहाँ से निकल के? हाँ, और थोड़ा जब आग लगी ना मेरा लेफ्ट हैंड भी जल गया थोड़ा। फिर एम्बुलेंस मेरे को उठा लेके इधर आया हॉस्पिटल में। भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असणारे रमेश 11A नंबरच्या सीटमुळे वाचले असं बोललं जाते। त्यामुळे या सीटचं वैशिष्ट्य काय आहे ते पाहूया। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये फक्त एक प्रवासी बचावला। रमेश विश्वकुमार हा प्रवासी 11A सीट नंबरवर बसला होता। ही सीट विमानाच्या एक्झिट दाराजवळ होती। ही सीट विमानात इकॉनॉमी क्लासमध्ये होती। एअर इंडियाच्या विमानात पुढच्या भागात बिझनेस क्लास आहे। बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासमध्ये प्रत्येकी एक दरवाजा आहे। एक्झिट दाराजवळ ही सीट असल्यानं विश्वास कुमार यांना बाहेर पडता आलं। दरम्यान जगाला हादरवणारा अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास आता ATS करणार आहे। रमेश विश्वकुमार अपघातातून बचावल्यानं त्यांच्याकडून मिळणारी माहिती तपासाला वेग देणारी ठरणार आहे। त्यामुळे हा अपघात नेमका कशामुळे झाला हे तपासानंतर लवकरच उघड होईल। मात्र रमेश विश्वास कुमार कसे जिवंत राहिले याची चर्चा यापुढेही अनेक वर्ष होत राहणार यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज। तर गुजरातमधील या विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली। विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षात शिकत होती। ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हा ती हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या 5व्या मजल्यावर झोपली होती आणि यावेळेस अचानक मोठा स्फोटाचा आवाज आला आणि धुराचे प्रचंड मोठे लोट उसळले आणि यावेळेस ऐश्वर्यानं धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट लपेटून स्वतःचा जीव वाचवलाय। फायर पूरा इसके रूम में एंटर हुआ धुएं के साथ में, और इसको ध्यान में आया कि कुछ तो बहुत बड़ी गड़बड़ हुई भी है ये सब। तो इसने इसको सूझा, भगवान जी की कृपा से गजानन महाराज ने इसको बुद्धि दी, तो ये ब्लैंकेट लिया, इसने खुद को रैप करा और सामने कुछ नहीं दिखते हुए भी ये 5th फ्लोर पर थी वहाँ से नीचे तक के स्टेप्स रोज क्या चढ़ना उतरना इसको पता था कहाँ से है, तो अंदाजे से ये सब नीचे उतरते गए। तर 10 मिनिटं उशीर झाला आणि लंडनला जाणारं विमान जे ते हुकलं। मात्र यामुळे अहमदाबादच्या भूमी चव्हाणचा जीव वाचला। कसा पाहूयात। अहमदाबादहून लंडनला 242 जणांना घेऊन जाणाऱ्या विमान दुर्घटनेतून केवळ एकच प्रवासी बचावला। मात्र याच विमानातून भूमी चव्हाण ही लंडनला जाणार होती। मात्र 10 मिनिटं उशिरा पोहोचल्यामुळे तिचं विमान हुकलं आणि ती या भीषण अपघातातून बचावली। लंडनहून माहेरी अहमदाबादला आलेली भूमी चव्हाण ऐनवेळी ट्रॅफिकमध्ये अडकली।
त्यामुळे ती वेळेत विमानतळावर पोहोचू शकली नाही। मैं वापस लंदन जा रही थी और मेरी फ़्लाइट का टाइम था 1:10 का, तो हमें पहुंचते थोड़ा 12:20 हो चुकी थी और 12:10 को एयर इंडिया वालों ने चेक इन और सब कुछ करना बंद कर दिया था। स्टाफ भी आए थे, उन सबसे मैंने रिक्वेस्ट की, लेकिन वो तीनों जन ने मुझे वापस ही भेज दिया कि नहीं मैडम, अभी 10 मिनट की आपकी लेट की वजह से हम लोग को और 15 मिनट लेट हो सकता है। एक तरह से अच्छा मैं अपने भगवान का थोड़ा, माता जी का और सब शुक्रिया कर रही थी कि मैं बच गई। विमान हुकल्यानंतर भूमीनं अपघाताची बातमी ऐकली आणि तिच्या हृदयाचा ठोकाच चुकला। तर एअर इंडिया विमानाच्या या अपघातानं देशाला हादरवून सोडलंय। 265 जणांचा या अपघातात मृत्यू झाला, ज्यामध्ये आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। कित्येकांचे संसार पार उद्ध्वस्त झाले। पाहूयात हा एक विशेष रिपोर्ट। मेरी बहन को दीदी का प्लेन क्रैश हो गया कहते। अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या अंजू शर्मा यांच्या बहिणीचा हा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार आहे। कारण अपघाताच्या काही वेळापूर्वीच अंजूनं बहिणीला फोन केला, मात्र कामात व्यस्त असणाऱ्या बहिणीनं फोन उचलला नाही आणि आता पश्चातापानं बहिणीला अश्रू अनावर झालेत। फोन आया था मेरी बहन को, दीदी का प्लेन क्रैश हो गया कहते। मेरी बहन चली गई। सुबह 11 बजे से मैं 12 बजे कॉल करी, वीडियो कॉल मैं उठा ही नहीं पाई दीदी की कॉल। और फिर मेरी सारी बहनों को भी फोन करा, भाभी से बात हुई, परसों भी फोन करा था, अभी मिलके भी गई थी। राजस्थान मधील जोशी कुटुंबावरही काळानं असाच घाला घातलाय। विमान अपघातात राजस्थान मधील संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालंय। प्रतीक जोशी यांचं हे कुटुंब आहे। प्रतीक गेल्या 6 वर्षांपासून लंडन मध्ये राहत होते। 5 वर्षांच्या जुळ्या मुलींसह त्यांची 3 मुलं प्रवासात त्यांच्या सोबत होती। विमानात बसल्यानंतर त्यांनी सेल्फी काढला। त्यांचा तो सेल्फी शेवटचा ठरलाय। जोधपूर मधील अरबा इथली रहिवासी असलेल्या खुशबू राजपुरोहितचाही दुर्घटनेत मृत्यू झालाय। लग्नाच्या 5 महिन्यांनंतर पहिल्यांदाच खुशबू आपल्या डॉक्टर पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती। फक्त 2 दिवसांपूर्वीच तिचा पासपोर्ट तयार झाला, मात्र खुशबूची सुखी संसाराची स्वप्न अधुरीच राहिली। अपघातावेळी 21 वर्षीय एअर होस्टेस नगनथोई शर्मा ही एअर इंडियाच्या त्याच विमानात होती, मात्र तिचा मृतदेह अद्याप कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही। क्या बोलूं, कुछ बोलने की कोई अदीब चल गया तो घर में ही करेगा, कुछ न कुछ तो उसका शरीर से मिल जाएंगे ना, वो घर में ही करेगा। अब उसी को उम्मीद नहीं है। हाँ, इसलिए तो मेरे बड़ी बेटी उसको भेजा है ना, कुछ शरीर लेकर आने के लिए। कित्येक कुटुंबांची स्वप्न या विमान अपघातानं उद्ध्वस्त केली आहेत। जीवलग माणसं कायमची हिरावली गेली। कितीही सांत्वन केलं तरी हे दुःख कायम राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत मृत्यू झाला। विजय रुपाणी 1206 हा नंबर शुभ मानायचे। त्यांच्या दुचाकीचा नंबर आणि कारचा नंबर देखील 1206 हाच आहे, मात्र हाच नंबर त्यांच्यासाठी अशुभ ठरल्याचं बोललं जात आहे, कारण 12 जून रोजीच त्यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर आपण बघतोय 1206 हा नंबर विजय रुपाणी यांच्यासाठी शुभ मानला जायचा, परंतु 12 जून रोजीच विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे हा लकी नंबरच विजय रुपाणींसाठी अनलकी ठरलेला आहे। विजय रुपाणी 1206 हा नंबर शुभ मानायचे।
कार आणि पहिल्या दुचाकीचा नंबर देखील त्यांच्या 1206 हाच आहे. विमान तिकिटावर तारीख 1206 हीच आहे आणि 12 जून रोजी विमान दुर्घटनेतच विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अहमदाबाद विमान अपघाताची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, विमान उड्डाणाच्या वेळेस पायलटची चूक, अशी एक ना अनेक कारणं आता समोर येत आहेत, सांगितली जात आहेत, असे दावे होत आहेत. परंतु या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला हे सत्य आहे. आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया अपघातांच्या विविध कारणांवर. शक्यता 1, विमानाचं उड्डाण लँडिंग करताना किंवा आपत्कालीन परिस्थितीत पायलटनं घेतलेला चुकीचा निर्णय. एअर ट्रॅफिक कंट्रोल किंवा सहवैमानिकाशी संवादात त्रुटी. विमान नियंत्रित करण्यात आलेलं अपयश, चुकीचा पिच अँगल, वेग किंवा लँडिंग गिअर योग्यरित्या लॉक करण्यात अपयश. इंजिनमध्ये बिघाड, टर्बाईन ब्लेड तुटणं, इंधन पुरवठा खंडित होणं किंवा इंजिन जास्त गरम होणं. हायड्रॉलिक सिस्टीम, ऑटो पायलटमधील बिघाड या शक्यता आपण बघतोय. लँडिंग गिअरमध्ये बिघाड, इलेक्ट्रिकल किंवा इतर यंत्रणेत बिघाड हे देखील प्रमुख कारण असू शकतं. टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेस जोरदार वारे आणि वादळ विमानाला अस्थिर करू शकतात. दाट धुकं, मुसळधार पावसामुळे पायलटला धावपट्टी किंवा आजूबाजूचा परिसर स्पष्ट न दिसणं. टेक ऑफ किंवा लँडिंगच्या दरम्यान पक्ष्यांची विमानाला धडक अपघाताची कारणं झालेली आहेत. अशा पद्धतीनं ATC कडून चुकीच्या सूचना दिल्यास विमानामध्ये योग्य अंतर राखण्यात अपयश. प्रवासी आणि सामानाच्या वजनाचा अचूक अंदाज लावला नाही तर विमानाचं संतुलन बिघडू शकतं. तर DGCAनं मोठा निर्णय घेतलाय. बोईंग या कंपनीच्या सर्व विमानांची आता कडक सुरक्षा तपासणीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या संदर्भात चौकशी करण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर बोईंग विमानाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. कारण बोईंग विमानाला अहमदाबादमध्ये झालेला अपघात हा काही पहिला नाहीये. सरकारी आकडेवारीनुसार जगभरात आतापर्यंत बोईंग विमानाचे सुमारे 6000 अपघात झालेले आहेत, ज्यामध्ये 9000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि त्याचमुळे आता बोईंगच्या सर्व विमानांसंदर्भात चौकशी होणार असल्याची माहिती DGCAनं दिलेली आहे. जगभरात बोईंग विमानाचे सुमारे 6000 अपघात आतापर्यंत झालेले आहेत आणि 9000हून अधिक लोकांचा या अपघातांमध्ये मृत्यू झालेला आहे. जगभरात 4000 विमानं बोईंग 737-800 मॉडेल्सची आहेत. आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेत सर्वाधिक वापर बोईंगचा होतो. तर विमान अपघातासंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाचे माजी संयुक्त सचिव डॉक्टर सनत कौल यांनी एक धक्कादायक माहिती दिलेली आहे. DGCAनं एअर इंडियाला अनेक वेळा वेळापत्रक लिहून इशाराही दिला होता, ज्यामुळे हे स्पष्ट होत आहे की सुरक्षेच्या चिंतांकडे दुर्लक्ष केलं गेलं असावं, असा दावा डॉक्टर सनत कौल यांनी केलेला आहे. तर बोईंग ही 100 वर्ष जुनी प्रतिष्ठित कंपनी आहे, परंतु अलीकडच्या काळात त्यांच्या विमान निर्मितीबाबत अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत आणि अमेरिकेतही चौकशी सुरू आहे, असं कौल यांनी म्हटलंय. देखिए, इसमें ऐसा है कि DGCA, डायरेक्टर जनरल सिविल एविएशन, वो रेगुलेटर होता है, मिनिस्ट्री उसके ऊपर है, पर वो है, उसने एयर इंडिया को कई बार कहा था, चिट्ठी लिख के कई चीज़ें पॉइंट आउट की थी, सेफ्टी के बारे में मेनली, कि आपका ये इंस्पेक्शन ठीक नहीं, ये नहीं है, वो नहीं है. तो ये तो हो चुका है. तो अब इसमें ये सवाल भी उठता है कि ये जो मेंटेनेंस होता है एयर इंडिया का, और जो लाइन मेंटेनेंस कहलाता है, जब उड़ने से पहले इंस्पेक्टर्स चेक करते हैं, और फिर ये वो कितना अच्छा था, कितना बुरा था, उसमें कोई कमी रह गई थी, तो उसके बारे में भी सवाल उठता है. तर अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया बोईंग 878 विमान अपघाताच्या चौकशीत आता
US नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड सहभागी होणार आहे. NTSBनं त्यांच्या अधिकृत ट्विटमध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे. दरम्यान NTSBच्या तज्ज्ञांची एक टीम अमेरिकेतून रवानाही झाली आहे. ही टीम भारताच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो सोबत या गंभीर अपघाताच्या चौकशीत सहकार्य करणार आहे. आता कितीही भीषण विमान अपघात झाला तरी कुठल्याही प्रवाशाला साधं खरचटणार देखील नाही असं नवं विमान बनवण्यात येत आहे. मात्र हे विमान कोण बनवतंय आणि भीषण अपघातानंतरही हे विमान प्रवाशांना कसं वाचवणार आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. ही धडकी भरवणारी दृश्य आहेत अहमदाबाद विमान अपघाताची. होय, विमान क्रॅश झाल्यास एकही प्रवासी वाचणं जवळपास अशक्य. त्याचमुळे 1971 पासून आतापर्यंत जगभरामध्ये 1.5 लाखांपेक्षाही जास्त विमान प्रवाशांचा मृत्यू झालाय. मात्र आता कितीही भीषण विमान अपघात झाला तरीही प्रवाशाला साधं खरचटणारही नाही असं विमान बनवण्यात येणार आहे. कारण युक्रेनमधील शास्त्रज्ञ डिटॅचेबल एरोप्लेन तंत्रज्ञानावर काम करतायत. मात्र प्रवाशांना सुखरूप ठेवणारं हे तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं पाहूयात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये एका बटनावर विमान केबिन पासून वेगळं होणार. केबिन वेगळं झाल्यानंतर त्यातील पॅराशूट उघडणार. 2 ॲडव्हान्स पॅराशूटच्या मदतीनं विमान सुरक्षित लँड करणार. केबिनच्या खाली प्रवाशांचं सामान असल्याने ते सुद्धा सुरक्षित राहणार. युक्रेनच्या व्होदोमीर तातारेंको यांनी हे तंत्रज्ञान शोधून काढलेले. मात्र या तंत्रज्ञानाच्या विमानामध्ये सीटची संख्या कमी आणि इंधनाचा वापर जास्त होण्याच्या शक्यतेमुळे प्रवास महागण्याची शक्यता आहे. त्याचमुळे हे या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. मात्र माणसांच्या जीवापेक्षा पैशाला थोडीच महत्त्व आहे. त्याचमुळे या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी व्यावसायिक तत्वावर गुंतवणूक होण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर अहमदाबाद विमान अपघातानंतर आता मुंबई विमानतळ परिसरातील झोपडपट्ट्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि या झोपड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सर्वपक्षीय नेत्यांनी या झोपड्या हटवायला विरोध केलेला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पनल झोनमधील इमारती आणि झोपड्यांचं पुनर्वसन रखडलेलं आहे. भविष्यात दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल आता विचारला जातोय. आणि आता पाहूयात राजकीय बातमी. ठाकरे बंधूंची युती भाजपचे मनसुबे उद्ध्वस्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत अशी रणनीती भाजपनं आखल्याचा आरोप करण्यात आला. मात्र हा आरोप कोणी केलेला आहे आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा भाजपला कसा फटका बसू शकतो, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमधून. ठाकरे बंधूंच्या युतीला भाजपचा खोडा. भाजपला ठाकरे बंधू एकत्र नकोत. वडेट्टीवारांच्या दाव्यानं राज्यात खळबळ. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. अत्यंत क्षुल्लक आहे. अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. संदेश कशाला मी बातमीच देत ना तुम्हाला. 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अचानक राज ठाकरेंची भेट घेत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना सुरुंग लावलाय. तर दोन्ही बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून भाजपनंच खेळी केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. राज ठाकरेंना 2 बंधू एकत्र येऊ देणं हे भाजपला कधी परवडणार नाही आणि भाजपा ते होऊ देणार नाही. ईडी सीबीआयचा धाक दाखवून तो आपल्या राज ठाकरेंना बाजूला करतील ही सर्वसाधारण चर्चा महाराष्ट्रात फार जोरात होती.
हे कोणी काही लपून राहिलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष दोन भावांना एकत्र आल्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती निर्माण होईल त्याला घाबरतं का, हाही प्रश्न होतो. खरं तर लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाली. पक्षाची कामगिरी एका आमदारावरून शून्यावर आली आहे, तर ठाकरे गटाचाही दारुण पराभव झाला. त्यामुळेच आपसातली भांडणं विसरून ठाकरे बंधूंनी एकमेकांना साथ घातली, तर कार्यकर्त्यांचंही मनोमिलन सुरू झालं. मात्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेत नवा डाव टाकलाय. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास राजकीय गणितं कशी बदलतील पाहूयात. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांचं विभाजन टळेल. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्यास BMC जिंकणं शक्य आहे. मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर आणि नाशिकमध्ये राज यांचा प्रभाव आहे. राज ठाकरेंचं भाषण आणि उद्धव ठाकरेंच्या संघटन शक्तीचा दोघांनाही फायदा होईल. तर राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाकरे गट युतीसाठी आशेवर आहे. मला असं वाटतं भेट होणं म्हणजे काही भेटीगाठी या सगळ्यांच्या होत असतात. आपण फार मत व्यक्त करणं हे घाईचं होईल. शिवसैनिकाच्या भावना तर आम्ही सातत्यानं सांगत आलेलो आहे. पण या भेटीविषयी व्यक्तिगत भेट कोणाची होत असेल तर मला असं वाटत नाही त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं. 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82, मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. मात्र महापालिकेची मुदत संपताना शिवसेनेचं संख्याबळ 97 पर्यंत गेलं होतं. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर 55 नगरसेवक ठाकरेंसोबत राहिले, तर 44 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळेच ठाकरेंच्या घटलेल्या संख्याबळामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र आता ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजपला फटका बसण्याची शक्यता असल्यानंच युतीत मिठाचा खडा टाकला जात असल्याचं म्हटलं जातंय. मात्र फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाकरे बंधू एकत्र येणार की राज्यात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळणार याचीच उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांनी टीका केली. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर एकूण मतदानापैकी 54% मतदान हे दोन्ही भावांना होणार असल्यानं भाजप घाबरली असल्याचा टोला भास्कर जाधवांनी लगावला. तर जनमत लक्षात घेऊन दोन्ही भावांनी एकत्र यावं असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान मनसे महायुतीत येणार असेल तर स्वागत आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. तसंच भाजप आणि शिवसेनेची युती नैसर्गिक असून अजित पवारांसोबतची युती राजकीय असल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय. आमच्या युतीमध्ये महायुती म्हणून अजून कोण येणार असेल, म्हणजे उदाहरणार्थ मनसे येणार असेल तर आम्ही स्वागत करू ना. ते आमच्यामार्फत आले, भाजपामार्फत आले तर ते महायुतीत येणार आहेत ना. पण आमची भूमिका युती म्हणून ही भाजपबरोबर असलेली युती आमची ही नॅचरल आहे. अनेक वेळा देवेंद्रजींनी देखील सांगितले, CM साहेबांनी देखील सांगितली की नंतरची जी राष्ट्रवादीबरोबरची युती आहे ही पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे. पण नॅचरल अलायन्स जी आहे ती शिवसेनेबरोबरची आहे आणि तोच आमचा प्राधान्यक्रम आहे. परंतु राजसाहेबांसारखं नेतृत्व मनसे घेऊन जर आमच्यासोबत येणार असेल आम्हाला सगळ्यांनाच आनंद होईल. पुन्हा एकदा दोन्ही पवार हे आमने सामने आले, मात्र एकमेकांना हरवण्यासाठी नव्हे तर भाजपला रोखण्यासाठी. पवारांची ही पॉवर खेळी काय आहे जाणून घेऊयात सविस्तर या विशेष रिपोर्टमधून. भाजपला दूर ठेवण्यासाठी पवार मैदानात. माळेगावच्या मैदानात पॉवर खेळी. पवारांनी केला भाजपचा गेम. बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शरद पवारांचा बालेकिल्ला. मात्र याच कारखान्याच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आलाय. अजित पवारांच्या नेतृत्वात निळकंठेश्वर आणि शरद पवारांच्या नेतृत्वात बळीराजा शेतकरी, चंद्रराव तावरेंच्या नेतृत्वात सहकार बचाव शेतकरी पॅनलसह
कष्टकरी शेतकरी पॅनल अशी चौरंगी लढत होणार आहे। मात्र निवडणूक चौरंगी होणार असली तरी यामागे पवारांची पॉवर खेळी असल्याची चर्चा रंगली आहे। माळेगाव साखर कारखाना पवारांचा गड आहे। 1997 आणि 2015 मध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला। आता अजित पवार आणि शरद पवारांच्या नेतृत्वात पॅनल आहे। एकमेकांविरोधात निवडणूक लढून नंतर दोन्ही पवार एकत्र येण्याचा प्लॅन आहे। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांचा मास्टर प्लॅन आहे। खरं तर अजित पवारांनी पहिल्यांदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ब वर्ग गटातून अर्ज दाखल केलाय। त्यावेळी भाजपचे रंजन तावरे आणि चंद्रराव तावरेंनी कारखान्यावर वर्चस्वासाठी हालचाल सुरू केली होती। त्यामुळेच अजित पवारांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच इशारा दिला होता। आम्ही सीएमला सांगितलं, सीएम साहेब असं नाही चाललं, मग मला पण इतरांच्या मतदारसंघात लक्ष घालावं लागेल। भाजपाचे पण काही मतदारसंघ आहे, तिथं पण माझे कार्यकर्ते, असं कसं चालेल? आणि त्या प्रकारे आपण निवडणूक लागली, बघितलं 18ला मतदान झाला। विधानसभा जिंकल्यानंतर अजित पवारांनी आपलं लक्ष बारामतीच्या बाजूची तटबंदी मजबूत करण्याकडे वळवले। आधी इंदापूरचा छत्रपती सहकारी साखर कारखाना जिंकला आणि आता अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना जिंकण्यासाठी ताकद लावली आहे। तर शरद पवारांनीही पॅनल उभं केल्यानं खरी लढत पवार विरुद्ध पवार दिसत असली तरी त्यामागे भाजपला रोखण्याचा शरद पवारांचा मास्टर प्लॅन आहे। त्यामुळे पवारांची खेळी माळेगाव कारखान्यावर विजयाची पताका फडकवणार की तावरेंची एकी पुन्हा 2015 प्रमाणे अजित पवारांना वरचढ ठरणार याचीच उत्सुकता आहे। मंगेश कचरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बारामती। तर दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी एक मोठं विधान केलंय। पाऊस आल्यावर ठरवू नेमकं छत्री घ्यायची की रेनकोट, असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युतीबाबत स्थानिक नेते ठरवतात, असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे। तर वळूया पुढील बातमीकडे। साताऱ्यातील दोन्ही राजेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलेले सत्यजित पाटणकर यांनी शिंदे सेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली होती। शंभूराज देसाई पक्षाशी गद्दारी करून सुरत मार्गे गुवाहाटीला पळून गेल्याची खोचक टीका पाटणकर यांनी केली आणि या टीकेला आता शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय। की त्यावेळेला एवढ्या मोठ्या नेत्याच्या हस्ते आपला प्रवेश झाला होता, परंतु आपण त्यानंतर त्या पक्षाला काय वागणूक दिली, आपण त्यानंतर कसं पक्ष सोडून गेला, आपण त्यानंतर सुरत मार्गी गुवाहाटीला कसे गेलात, या संदर्भात आता आपण एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेताय, एवढ्या मोठ्या नेत्याने आपला पक्ष प्रवेश केलेला होता, तर मग अशा परिस्थितीमध्ये त्या पक्षाची गद्दारी करण्याचं काय कारण होतं? आम्ही गद्दारी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी केली असती तर त्याच धनुष्यबाण चिन्हावर, त्याच भगव्याच्या नेतृत्वाखाली 35,000 मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती आम्ही कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला। यापेक्षा मला जास्त बोलायचं नाही त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल। राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या ऑक्टोबर नंतर म्हणजेच दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे। 9 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांसाठी 4 सप्टेंबर तर 19 महानगरपालिका आणि 250 पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 1 सप्टेंबर पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे। मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिका 4 सप्टेंबर पर्यंत प्रभाग रचना होईल असं कळत आहे। तर 19 पालिका आणि 250 पेक्षा अधिक नगरपालिका 1 सप्टेंबर पर्यंत त्यांची पुनर्रचना होऊ शकते। नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत ते 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान 9 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे अशी ही माहिती समोर आली आहे। तर पालकमंत्री आशिष शेलार यांच्या समोरच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। धक्काबुक्की होत असताना भाजप कार्यकर्ते आशिष शेलारांच्या गाडीवरच पडले आणि दरम्यान भाजपचे पदाधिकारी देवांग दबे आणि फेरीवाल्यांना रोखल्यामुळे या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे।
दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समतानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी दाखल झालेले होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या 6 दिवसांपासून बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करत असून आपल्या आंदोलनावर ते अद्यापही ठाम आहेत. दरम्यान अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंची भेट घेतली आहे. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडूंसोबत फोनवरून संवाद साधलाय. पण मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली ती काही प्रमाणात प्रश्न निर्माण करणारी आहे. कर्जमाफी संदर्भात समिती गठन करून तिचा अहवाल आल्यावर आम्ही कर्जमाफी करू असं त्यांनी म्हटलंय. पण ते कधी करणार हा प्रश्न आहे असं बच्चू कडूंनी यावेळेस म्हटलेलं आहे. समिती गठीत करून अहवाल आल्यावर कर्जमाफी करणार. त्यांनी कबूल केलं मी कर्जमाफी करणार. आता ते कधी करणार हा एक विषय आहे, ते आम्ही त्यांच्याकडून उत्तर घेऊ. दिव्यांगाचं मानधन वाढणार हे पण त्यांनी कबूल केलेलं आहे आणि जून महिन्यात त्याची तरतूदही करणार हे पण सांगितलं. त्याचे किती वाढणार त्याच्याबाबत चर्चा व्हायची आहे. उद्या आम्ही बैठक घेऊ आणि त्याच्यात निर्णय घेऊ. तर वळूया पुढील बातमीकडे. इस्रायलनं इराणवर भीषण हल्ला केला आणि त्याला आता इराणनं प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे युद्ध पेटण्याची शक्यता आहे. पाहूयात हा एक रिपोर्ट. इस्रायलनं इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर आता इराणनंही इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्ध पेटण्याची शक्यता आहे. आज सकाळी इस्रायली सैन्यानं इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला केला. तसंच इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी केंद्रावर देखील हल्ले केले. या हल्ल्यामुळे इराणचं मोठं नुकसान झालंय. इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलनं आपला एअर स्पेस बंद केलाय. तसंच इस्रायलनं आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे. Moments ago, Israel launched Operation Rising Lion, a targeted military operation to roll back the Iranian threat to Israel's very survival. This operation will continue for as many days as it takes to remove this threat. या हल्ल्यात इराणचे 10 पेक्षा जास्त कमांडर आणि अणुशास्त्रज्ञ मारले गेल्याचा दावा इस्रायलनं केलाय. मात्र इराणनं हा दावा फेटाळून लावलाय. मात्र दोघांमध्ये हल्ले प्रतिहल्ले सुरू असल्यामुळे तणाव वाढलाय. आणि आता वेळ झाली आहे व्हायरल सत्याची. तुमच्याकडे 10 रुपयांचं नाणं असेल तर आत्ताच वापरा, कारण आता लवकरच 10 रुपयांचं नाणं चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. छोट्या वस्तूंच्या खरेदीसाठी 10 रुपये हे चलन अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. 10 रुपयांचं नाणं बंद होणार. लवकरच नाणं चलनातून बाद करणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? दहा रुपयांचं नाणं बंद होणार असा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी 100 रुपयांची नोट बंद होणार असा दावा करण्यात आला होता. मात्र खरंच आता 10 रुपयांचं नाणं बंद होणार आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. रिझर्व्ह बँकेनं नोटिफिकेशन जारी केलंय. लवकरच 10 रुपयांचं नाणं चलनातून बाद होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडील 10 रुपयांचं नाणं वापरून टाका. हा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे अनेकांना खरं वाटू लागलंय. 10 रुपयांचं नाणं हे छोटं चलन असल्यामुळं कोणतीही छोटी वस्तू घेण्यासाठी फायदेशीर ठरतं. पण हे 10चं नाणं बंद होणार आहे का? खरंच हे नाणं चलनातून बाद होणार आहे का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेकडून मिळू शकते. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता पडताळण्यासाठी रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधला. तर हे मी क्लिअरली स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की हा 10 रुपयाचा कॉइन पूर्णपणे वैध आहे, पूर्णपणे व्हॅलिड आहे आणि हा बंद होणार आहे किंवा चलनातून निघणार आहे ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे, ही अफवा आहे. हा मेसेज व्हॉट्सअपवर खूप जास्त प्रमाणात या दिवसांमध्ये व्हायरल होत आहे. तर या गोष्टीवर बिलकुल विश्वास ठेवू नये. हा कॉइन पूर्णपणे व्हॅलिड आहे आणि हा चलनामध्ये चालू आहे. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. 10 रुपयांचं नाणं बंद होणार नाही. आतापर्यंतची सर्व 10 रुपयांची नाणी वैध आहेत. काही ठिकाणी 10च्या कॉइनचा गैरवापर करण्यात आला. 14 प्रकारची 10ची नाणी चलनात कायम राहतील.
नाण्याचा गैरवापर केला जातोय। त्यामुळे काही दुकानदार 10 रुपयांची नाणी ग्राहकांकडून घेत नाहीत, त्यामुळे अशा अफवा पसरवल्या जात आहेत। आमच्या पडताळणीत 10 रुपयांचं नाणं बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला आहे। शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई।